मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर आजचा दिवस जरा जास्तच प्रोडक्टिव्ह आहे माझ्यासाठी आणि तो कसा हे तुम्हाला पूर्ण ब्लॉग पाहिला की तुम्हाला लगेच समजून जाईल आणि तुम्ही सुद्धा म्हणशाल की आज खरंच तू काम केलं आहे का काहीतरी. तर मी याबद्दलचे काही मिनी व्लॉग आणि काही शॉर्ट्स व्हिडिओ मी तुमच्यावर ऑलरेडी शेअर केलेले आहे, कारण माझे काही सबस्क्रायबर शॉर्ट्स व्हिडिओ बघतात आणि काही लाँग व्हिडिओ. सो मी दोन्ही पण आता पोस्ट करायचा प्रयत्न करते. तर आता जास्तीची चर्चा कमी करते आणि आज अवी स्कूलला गेल्यानंतरचे हे माझे घरातलं सगळे काही कामं आवरून सांडगे करायला घेतले. तर आता काही भागांमध्ये त्याला डाळीचे वडे असं सुद्धा म्हणतात आणि काही भागांमध्ये सांडगे म्हणतात. तर उन्हाळ्याची चाहूल लागली की ही उन्हाळ्यातले उपक्रम चालू होतात. आणि घरी असताना मला आठवतं सगळी घरातली कामं पटपट आवरायची आणि दुपारच्या वेळेस असे काहीतरी उद्योग करत बसायचे, जेणेकरून वर्षभर टिकणारा पदार्थ सुद्धा होऊन जाईल आणि त्याच्याबरोबर खूप सारा टाईमपास, सगळ्यांशी गप्पा गोष्टी होऊन जायच्या. तर आसपासचे सगळे यायचे करू लागायला आणि लहानांपासून मोठ्यांची सगळ्यांची लुडबुड असायची. त्याच्यामुळं खरं तर तो टाईम जास्त मी मिस करते. मी इथं हे बनवते किंवा ट्राय करते याचं मला थोडंसुद्धा कौतुक नाही. म्हणूनच ती आठवण परत एकट्याने का होईना ताजी करायचा एक विचार होता आणि म्हटलं चला घरच्या घरी हे सांडगे ट्राय करून बघूया. प्रत्येक वेळेस सासूबाई याचं बॅटर वगैरे तयार करून द्यायच्या आणि आम्ही आयते मस्त ते वडे तोडायचे. पण आज पहिल्यांदा मी असं करते की माझ्या हाताने हे सगळं बनवलं. आदल्या दिवशी त्यांना सगळं विचारलेलं होतं, पण नंतर मग म्हटलं चला आपल्या हाताने ट्राय करून बघूया सगळ्या गोष्टी जमेल का नाही. तर मग सगळं छान जमलं. डाळ छान वाटून घेतली. जास्त काही मी अशी पातळ किंवा अशी चिकन वगैरे वाटलेली नाही, जसं त्यांनी सांगितलं तशाच पद्धतीने डाळ ही आबडधोबडच ठेवली. जास्त अशी चिकन नाही केली आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे त्याच्यामध्ये लसूण आलं, जिरे आले, हळद आली, मीठ आणि त्याचबरोबर थोडंसं हिंग घातलं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि छान मस्त माझ्या बॅकयार्डमध्ये हे वडे तोडायला घेतले. खरं तर अजून एक आनंद असा आहे की घर घेतल्यानंतर असं मस्त बाहेर अंगण आहे, अंगणामध्ये छान ऊन पडतं आहे आणि तिथं आपण हे सगळं काही करू शकतो. याचाही एक वेगळाच आनंद आहे. भाजीला घरामध्ये काही ऑप्शन नसला तर हा एक बेस्ट ऑप्शन असतो की पटकन वड्यांची भाजी करायची. खूप छान लागते, छान कांदा वगैरे घालून. तर माझ्या नवऱ्याला खास करून ती जास्त आवडते. तर मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ नक्की शेअर करेल तुमच्याबरोबर. आणि आता हे 2-3 दिवस कडक उन्हात वाळवायचे आणि मस्त असे कडक वगैरे झाले का कुरकुरीत असे मस्त तेलामध्ये तळून घ्यायचे. ते सुद्धा खायला एक साईड डिश म्हणून खूप छान लागतात. घरामध्ये जास्त करून भाजीपेक्षाही तळलेले वडे खूप आवडतात आमच्या.
दुपारच्या जेवणाची सोय मी आधीच करून ठेवली असं म्हणायलाही हरकत नाही, कारण मी सकाळी जी डाळ वाटून घेतलेली होती ना वड्यांसाठी, त्याच्यातलीच डाळ मी थोडीशी साईडला काढून घेतली आणि हे पिठलं बनवलं. तर वाटलेल्या डाळीचं पिठलं खरंच खायला खूप छान लागतं आणि याच्यामध्ये मस्त मी कांद्याची पात घातली, यालाच आम्ही पात पिठलं सुद्धा म्हणतो. गरमागरम भाकर, गरम गरम पिठलं, मुळा, कांदा आणि बीट हे सगळं असल्यानंतर बाकी काहीही नको आणि छान वरतून तेलाची थोडीशी धार घातलेली आहे याच्यावर आणि गरम गरम पिठला मी मस्त असं एन्जॉय केलं. संध्याकाळी वडेसुद्धा छान वाळून झालेले होते, तरीही त्याला 1-2 दिवस कडक उन्हामध्ये ठेवावं लागणार आहे, कारण ते आपल्याला नंतर मग जास्त वर्षभर किंवा जास्तीत जास्त 6 महिने तरी टिकले पाहिजे, असं काहीतरी करावं लागेल. त्याच्यासाठी आधी छान वाळून घ्यायचे आणि नंतर ते पॅकबंद डब्यामध्ये ठेवून देता येईल. तर संध्याकाळचा मस्त चहा वगैरे झाला आणि अचानक लक्षात आलं की खूप दिवस झाले झाडांना व्यवस्थित असं लक्ष दिलेलं नाही आहे. काही झाडांची पानं खराब व्हायला लागलेली होती आणि म्हटलं चला कंपोस्ट पण द्यायचं होतं, तर झाडांची कटिंग पण होऊन जाईल आणि त्याचबरोबर कंपोस्ट पण देणं होऊन जाईल, म्हणजे एक तीर में 2 निशाणे असा माझा प्लॅन होता. तर मग मी कंपोस्टची बॅग फोडली, छान मस्त असं हाताने मिक्स करून घेतलं. तर कंपोस्ट देताना कधीही लक्षात ठेवायचं, एक तर क्वांटिटीचा अंदाज घ्यायचा, कारण तुमचं झाड किंवा तुमचं जे प्लांट आहे तर ते किती मोठं आहे, त्याची ग्रोथ कशी आहे याच्यावर लक्ष ठेवायचं. आणि दुसरी गोष्ट ही की कारण छोटी कुंडी मोठी कुंडी याच्यानुसार कंपोस्ट देण्याची पण एक पद्धत आहे. तर कधीही कंपोस्ट हे झाडाच्या मुळाजवळ टाकायचं नाही आहे, त्याच्यातली आधी कुंडीतली माती मोकळी करायची आणि प्रॉपर हे मिक्स करायचं आहे कुंडी कंपोस्ट त्याच्यामध्ये आणि कडेला घालायचं आहे, मुळाजवळ घालायचं नाही आहे. तर माझ्याकडून खूप साऱ्या चुका झालेल्या होत्या, कारण याचे साईड इफेक्ट्स पण खूप सारे होतात प्लांट्सवर, कारण आपले जे झाडं असतात तर त्यांचे पानं जे असतात ना ते पिवळे पडायला सुरुवात होती जर जास्त क्वांटिटीत आपण कंपोस्ट दिलं तर हे सगळं मी गुगलवरून शिकले किंवा व्हिडिओ बघून शिकले. मला काही प्रत्यक्षात असं काही एवढं नॉलेज नाही आहे, पण हे आपण काय बघतो करतो आणि चुकांमधून शिकतो. तर म्हटलं चला या व्लॉगमध्ये हे पण सांगणं होऊन जाईल. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडलास तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.